उगवत्यावाणीनंतर इथे बोलायला उभं राहणं आणि ते पण त्यांनी निवेदकांच्या गमती जमती सांगितल्यानंतर इथे बोलायला उभं राहणं थोडं मला असं धडधड होते की आता माझ्याकडनं काही चूक होते का, कारण त्यांना नवीन किस्सा मिळतोय का पुढच्या कार्यक्रमात सादर करायला. तर आता मंजिरीताई म्हणल्या की आपल्या आतल्या देवत्वाला जागूया, आनंद प्रेम वाटत राहूया, एकमेकांना आधार देत राहूया. आणि हे असं सांगणं ज्या खरंच आपल्या समूहात मनापासून करत असतात अशा श्रेयाताईंच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आता आपण करणार आहोत. की आपल्या कुटुंबातलं सगळ्यांना परिचित असं नाव आहे ते, अतिशय लोभस व्यक्तिमत्व म्हणजे श्रेयाताई. पेशाने त्या आर्किटेक्ट आहेत आणि फक्त पेशाने नाही तर मनानेही त्या आर्किटेक्ट आहेत. कारण जेव्हा मी त्यांच्यावर जात असतो तेव्हा ऑफिसचे कॉल वगैरे जेव्हा बघतात त्या तितक्याच तळमळीने तितक्याच डेडिकेशनने तेही सांगत असतात की हे असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे. आणि मग त्यांचे बाकीचे उपक्रम पण त्या करत असतात की साहित्याचा आस्वाद घेत असतात, त्या कविता करत असतात, चित्रपट संगीताचा आस्वाद घेत असतात. त्यांनी त्याचं आहे पुस्तक, त्याचाही दुसरी आवृत्ती आज प्रकाशित होणार आहे. जुन्या ऐतिहासिक वास्तूंवरही त्यांचं प्रेम आहे. त्यामुळे त्यांच्या समोर येणाऱ्या प्रत्येक कलागुणाला, प्रत्येक चांगल्या गोष्टीला मनापासून दाद देणं, त्याचं कौतुक करणं, ती आत्मसात करणं, असं हे श्रेयस त्या आयुष्यभर छान जपत आलेल्या आहेत अशा श्रेयाताई. तर त्यांच्या गीत उमगले नवे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आणि अधमुर या नव्या पुस्तकाचं प्रकाशन आता होणार आहे. तर त्यासाठी मी आपल्या सदस्यांना विनंती करतो व्यासपीठावर यावं. शिल्पाताई केळकर, मंजिरीताई दामणकर, कृष्णा देवटे सर, सुलभा प्रभुणे मॅडम, अविनाश गडवे सर, पुस्तकाच्या प्रकाशका भाग्यश्री पाटील कासोटे मॅडम आणि संध्याताई साठे जोशी. विनंती आले सगळे ना की या पुस्तकांचं प्रकाशन आपल्या शुभ हस्ते करावं. सगळ्यांच्या लाडक्या श्रेयाच्या गीत उमगले नवे आणि अधमुर ह्या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करते. विनंती करतो की तिने तिचं मनोगत व्यक्त करावं. आनंद होतोय की पुस्तकप्रेमी समूहाच्या संमेलनात ह्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे. खरं तर प्रामाणिकपणाने सांगायचं म्हणजे पुस्तक परिचय ह्या पुस्तकप्रेमी समूहात आल्यामुळेच आज ह्या 2 पुस्तकांचं प्रकाशन होऊ शकलं आहे. ही अगदी सत्य गोष्ट आहे. नाहीतर मी इतकं कधी लिहूच शकले नसते. मला लिहिता येतं हेही मला कळलं नसतं. ह्या पुस्तकप्रेमी समूहात आल्यामुळेच गीत उमगले नवेचा जन्म झाला आणि आपापसातल्या चर्चांमधून इतर गोष्टींचे इतके सुंदर अनुभव येत गेले, पुस्तकं वेगवेगळी वाचली गेली, त्याच्यातूनच अधमुरचा पण जन्म झाला. अधमुरं म्हणजे शॉर्ट स्टोरीज आहेत, लहान कथा, अगदी एका पानात 2 पानात संपणाऱ्या कथा आहेत. अधमुरं म्हणजे काय तर आपल्यातल्या सगळ्यांनाच माहीत असेल की अधमुरं दही असतं. म्हणजे कसं असतं की ते आंबट नसतं, गोड असतं आणि प्रवाही आणि घन म्हणजे घन आणि द्रव ह्या दोन्हीच्या उंबरठ्यावर ते उभं असतं. द्रवातून घनाकडे जायला ते उभं असतं.
त्या उंबरठ्यावर असतं, पण ते पूर्ण घन स्वरूपात झालेलं नसतं आणि त्याच्यातला गोडवा ते कायम ठेवून असतात. म्हणून अगदी लहान बाळालासुद्धा, लहान मुलालासुद्धा आपण अधमुरं दही देतो. असं हे अधमुरं म्हणजे ना गद्य ना पद्य, म्हणजे पद्यातून गद्याकडे जाताना हळूचच मध्ये थबकलेलं असं ते अधमुरं. या काही अनुभवातल्या, काही आजूबाजूच्या ठिकाणाहून बघितलेल्या, काही चित्रपटांमधल्या, पुस्तकांमधल्या अशा अनुभवातून आलेल्या, मनाने माझ्या टिपलेल्या अशा छोट्या छोट्या कथा आहेत. या पुस्तकाचं जेव्हा निर्माण करायचं ठरवलं त्यावेळेला ब्लर्ब ह्याचा मंजिरीताईंनी लिहून दिला आणि तो इतक्या कमी वेळात त्यांनी मला लिहून दिला. त्यांना मी अक्षरशः 2 दिवसात ते खूप घाईघाईत हे पुस्तक करण्याचं ठरलं, कारण माझ्या ऑफिसच्या वेळाही खूप कठीण होत्या त्यावेळेला. त्यांनी माझ्या मनातलंच लिहावं अशा पद्धतीचा ब्लर्ब त्यांनी मला पाठराखण मजकूर लिहून गेला. माननीय चंद्रशेखर टिळक सर यांनीसुद्धा ह्या पुस्तकाचा आत्मा गवसेल अशा पद्धतीची प्रस्तावना लिहिलेली आहे, जी माझ्या मनाला अपेक्षित होती की ह्या पुस्तकाचा तरलपणा जपला जावा. अशाच पद्धतीची प्रस्तावना आपसूक त्यांच्याकडून लिहिली गेली आणि मंजिरीताईंनी सुद्धा तसंच लिहिलं. हे त्यामुळे एकदम सागरसंगीत पुस्तक तयार झालं. या पुस्तकाच्या मुखपृष्ठाविषयी सांगते. सचिन केळकर आणि मी आमच्यात असं सहज बोलणं झालं की मनासारखं मुखपृष्ठ तयार होत नाही आहे, तर काय करायचं. तर सहज गप्पांमध्ये AI ची मदत घेऊन सचिन केळकर यांनी खूप सुंदर मला ऑप्शन्स दिले मुखपृष्ठासाठी. त्याबद्दल मी जास्त सांगणार नाही, कारण ती त्यांची कथा आहे मुखपृष्ठाची. ते नक्कीच स्वतंत्रपणाने सगळ्यांना ती कथा सांगतील की मुखपृष्ठाची काय गंमत आहे ती. अधमुरचं एक छोटंसं, अगदी छोटासा भाग मी वाचून दाखवते, कारण हे प्रत्येक कथा अगदी छोटीशीच आहे, अगदी 1 किंवा 2 पानात संपणारी. कथेचं नाव आहे वय. तुला माहिती आहे का काय, माझं ना वय बदलत असतं. ह्या सगळ्या कथा ज्या आहेत ना, त्या आई लेक किंवा दोघी मैत्रिणी किंवा आपला सखा आणि सखी, नवरा बायको किंवा दोघीजणी आपल्या कामाच्या स्वरूपात मदत करणाऱ्या दोघी सख्या, अशा वेगवेगळ्या नात्यांमधल्या हळूवार गोष्टी आहेत. पुन्हा वाचते. तुला माहिती आहे का काय, माझं ना वय बदलत असतं. त्यात काय, वय रोजच वाढतं की. तसं नाही. मग कसं. मी ना कधी कधी खूप मोठी असते, अनुभवी असते, अत्यंत सावध असते. तुमच्या भाषेत म्हणतात ना काय ते, हॉकाय. हां तेच हॉकाय. तुम्ही लहान असताना तेव्हा मी अशी हॉकाय असते. माझं असं घारीसारखं, बहिरी ससाण्यासारखं सगळीकडे लक्ष असतं. मग काही वर्षात मी लहान होते, अबोध, म्हणजे तुमच्या भाषेत बावळट्ट, जेव्हा तुम्ही मोठे झालेले असता. मला ना त्यावेळेला काही समजत नाही. रस्ते समजत नाहीत, आर्थिक व्यवहारांची पत्रं समजत नाहीत, TV चा रिमोटसुद्धा वापरता येत नाहीत. मग मी सगळं सोडून देते, मेंदूची सगळी दारं बंद करते. छान वाटतं असं बावळट्ट राहायला, माझी गंमत बघून तुम्हाला हसताना बघायला, असं थोडंसं अवलंबून राहायला. मग मी पुन्हा मोठी होते, तल्लख होते, कणखर होते. तुम्ही आपापल्या कामासाठी जेव्हा जायला निघता ना, तेव्हा दूर देशी, दुसऱ्या ठिकाणी, डोळे मोठे करून तो प्रेमाने तिच्याकडे पाहत राहिला, अगदी जसं ती त्याच्याकडे पाहायची तो लहान असताना. तिला अलगद बिलगत तो म्हणाला, मी कधी पुन्हा लहान होणार. हसून ती त्याला म्हणाली, तुझी मुलं मोठी होताना. अधमुरेसोबत गीत उमगले नवेची दुसरी आवृत्ती निघाली. दोन्ही आवृत्त्या, दोन्ही प्रकाशनं भाग्यश्रीने खूप मेहनतीने तयार केली आहेत. गीत उमगले नवे पण माझ्या पद्धतीने, माझ्या मनातली गाणी
ही इतरांनाही त्याचा आनंद मिळावा अशा पद्धतीने ते पुस्तक लिहिलेलं आहे. या दोन्ही पुस्तकांचा तुम्ही जरूर आस्वाद घ्यावा. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या पुस्तकप्रेमी परिवाराचे आभार मानते, कारण केवळ त्यांच्यामुळेच ही दोन्ही पुस्तकं तयार झालेली आहेत.